नमस्ते महाराष्ट्र, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी पुन्हा एकदा ईडीच्या एका कारवाईची. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांना ईडीनं पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसीच्या माध्यमातून अनिल परब यांना देण्यात आले आहेत. 100 कोटी वसुली प्रकरणी ही नोटीस ईडीनं बजावली आहे. यापूर्वी सुद्धा 2 वेळेला अशाच प्रकारची नोटीस बजावण्यात आली होती. आता या नोटिसीनंतर अनिल परब ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. याआधी सुद्धा अनिल परब यांना ईडीनं नोटीस बजावली होती. त्यावेळेला अनिल परब यांनी ईडीकडे वेळ मागून घेतला होता. आता ईडीनं पुन्हा एक नोटीस बजावली. आजच्या चौकशीला अनिल परब हे स्वतः हजर राहणार का त्यांचे वकील हजर राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कालच शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार तसंच माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांना सिटी कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं समन्स बजावलं. त्यांच्या थेट घरी पोहोचले ईडीचे अधिकारी. तर काल संध्याकाळी उशिरा अनिल परब यांना सुद्धा ईडीनं नोटीस बजावली. ही नोटीस प्रामुख्यानं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता त्या संदर्भात आहे. मनसुख हिरण प्रकरणात चौकशी करता करता एक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आणि या सगळ्यात अडचणीत सापडलेल्या परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये 100 कोटीच्या वसुलीचा आरोप होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. ते सध्या लापता आहेत. तर आता पुढची कारवाई ही अनिल परब यांच्यावर होऊ शकते. पहिल्यांदा जेव्हा नोटीस बजावली होती तेव्हा आधीच्या कामामुळे आपण हजर राहू शकत नाही असं अनिल परब यांनी म्हटलं होतं आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली अनिल परब यांना. त्यामुळे आता आज अनिल परब प्रत्यक्षात उपस्थित राहतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाठोपाठ आणि एका पाठोपाठ एक सलगपणे ईडी कारवाई करताना दिसते आहे. आणि ईडीच्या या कारवाईच्या संदर्भात सत्ताधाऱ्यांनी आरोप केला आहे की केंद्रातलं सरकार म्हणजे भाजप ईडीच्या माध्यमातून राज्यातल्या सरकारवरती दबाव आणू इच्छित आहे. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काय अधिक माहिती आहे? खरं तर आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये बघितलं तर अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. ज्या पद्धतीचं समन्स ईडीनं बजावलेलं आहे त्यामध्ये आज कदाचित ते उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. कारण ईडीकडनं यापूर्वी सुद्धा त्यांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु ज्या पद्धतीची कारवाई ईडीकडनं होते आहे, अगदी काल अडसुळांचं प्रकरण असेल, आज अनिल परब यांना थेट ईडीने समन्स दिलेला आहे. त्यामुळे एकूणच शिवसेनेच्या नेत्यांवरती त्यांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा कुठेतरी वापर केला जातोय, त्यासाठी ईडीचा वापर केला जातोय अशा पद्धतीची एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती आहे. आणि सलग दुसऱ्यांदा ही नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यालयामध्ये एकतर अनिल परब यांचे जे सगळे वकील आहेत ते वकिलांचं पथक एकतर हजर होऊ शकतं किंवा स्वतः अनिल परब सुद्धा येऊ शकतात. कारण की ज्या पद्धतीचे मनी लॉन्ड्रिंगचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे, या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे ईडीच्या हातात आल्यानंतर, काही कागदपत्र हातात आल्यानंतरच ईडीकडनं अटकची कारवाई होत असते आणि तशाच पद्धतीची कारवाई आज होणं अपेक्षित आहे. मिलिंदजी, अनिल परब यांना किती वाजता हजर राहण्यासाठी सांगितलंय ईडीनं या समन्समध्ये? आणि जसं आपण बघितलं की काल परवामध्ये सुद्धा अनिल देशमुख यांचे वकीलच गेले होते ईडीच्या कार्यालयात माहिती देण्याकरता. तसं अनिल परब यांचे वकील जाऊ शकतात आज
का अनिल परब स्वतः जाऊ शकतात? ईडीच्या तपासामध्ये समोर आलेले असतील त्याविषयी सुद्धा चर्चा होऊ शकते आणि ज्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीने झालं यापूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल वाझे प्रकरणामध्ये कुठेतरी अनिल परब यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जेव्हा सगळ्या चर्चा रंगत होत्या त्याच वेळेला अनिल परब यांच्याबाबत सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप समोर येत होते. त्यामुळे ज्या पद्धतीने ईडी कारवाई करते ती सूडबुद्धीने होते असं विरोधकांच्या बद्दल जरी सत्ताधारी म्हणत असले तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय किंवा आज काय घडतंय हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. सुस्मिता, या सगळ्या कारवाईच्या मागे भाजप आहे. सातत्यानं ईडी जी कारवाई करताय त्या पाठीमागे भाजप आहे अशा प्रकारचा आरोप शिवसेनेकडनं केला जातोय. काल नोटीस अनिल देशमुख यांना बजावण्यात आल्यानंतर शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया मिळाली? खरं तर काल आपण बघाल तर अडसूळ यांच्या बाबत सुद्धा शिवसेनेनं कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली नव्हती आणि इतर अनेक म्हणजे अनिल परबांच्या बाबतीत सुद्धा काही प्रतिक्रिया, देशमुखांच्या बाबतीत कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण जी चर्चा सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये लागते भाजपकडनं केंद्रीय या सगळ्या यंत्रणांचा वापर कुठेतरी विरोधकांवरती सूडबुद्धीने केला जातोय असं म्हटलं जातं. 29 ऑक्टोबरला सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा ईडीची नोटीस जी आहे, समन्स जे आहे ते अनिल परब यांना देण्यात आलेलं होतं. त्यावेळेला ते उपस्थित नव्हते. आज त्यांना उपस्थित राहणं गरजेचं आहे परंतु ते उपस्थित राहतात की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि भाजप असेल किंवा केंद्रातील सगळे सत्ताधारी असतील हे कुठेतरी राजकीय वातावरणामध्ये म्हणजे राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी ईडीचा वापर करताय अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी आपण झालेले पाहायला मिळते. काल सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप जे अब्दुल सत्तार होते त्यांनी केलेला होता. त्यामुळं एकूणच राजकीय परिस्थिती बघितली तर शिवसेनेच्या नेत्यांवरती खास करून रोष असल्याचा अशा पद्धतीने ही कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. आणि याचा परिणाम भविष्यात काय होतं, ईडी नेमकी काय कारवाई करते, अनिल परब यांना अटक होते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. बरं सुस्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. गडचिरोलीमध्ये C-60 जवानांवर माओवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती मिळते. जंगलामध्ये एका कोम्बिंग ऑपरेशन जवानांचं सुरू होतं आणि त्या दरम्यान या जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. एकूण 3 वेळेला कमांडो आणि माओवाद्यांमध्ये थेट चकमक झाली. अगदी समोरासमोर अशा प्रकारची चकमक झाली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गडचिरोलीच्या जंगलामध्ये सर्च मोहीम सुरू होती आणि या दरम्यान C-60 कमांडो जवानांवर माओवाद्यांनी गोळीबार केला आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार कोपरशीच्या जंगलामध्ये हे जवान गस्त घालत होते आणि थोड्या अंतरानंतर पाठोपाठ 3 वेळेला C-60 कमांडो, पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक झाली. अर्थात गस्तीवर असलेले हे जवान अतिशय सतर्क होते त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. दरम्यान हे C-60 कमांडो आपल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान जंगलामध्ये असलेल्या शिबिराच्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्याचं कळतं. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, काय अधिक माहिती आहे? सध्या माओवाद्यांचा विलिनीकरण सप्ताह सुरू आहे. भाकपा माओवादी या संघटनेचे 17 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माओवाद्यांनी आवाहन केल्यामुळे अनेक ठिकाणी हिंसक घटनांची शक्यता असते. गडचिरोली पोलीस अलर्ट आहेत. गडचिरोलीचे SP अंकित गोयल यांना एक इनपुट मिळालं होतं की अबुजमारचं जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर कोपरशीच्या जंगलात माओवाद्यांचं एक शिबिर सुरू आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी C-60 कमांडो पथकाच्या 4 तुकड्या पाठवण्यात आल्या होत्या. त्या तुकड्या जेव्हा संध्याकाळी 4:30च्या सुमारास पोहोचल्या त्या माओवाद्यांनी या कमांडोंवर गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर दिलं. अशी 3 वेळा या ठिकाणी एन्काउंटर झालेला. 3 वेळा माओवाद्यांचा हल्ला परतावून लावला. पोलीस कमांडोंचा वाढता दबावानंतर माओवादी त्या ठिकाणून पळून गेले. सर्चिंग ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी IED आणि इतर साहित्य सापडलेलं आहे. एकूणच कंपनी दलम 10चं या ठिकाणी लोकेशन असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. हा परिसर असा आहे की माओवाद्यांचे अनेक बडे नेते या भागात येत राहतात.
अबू जमाडमध्ये जाण्यासाठी सुद्धा हा परिसर माओवाद्यांसाठी अनुकूल असा परिसर आहे। अशा ठिकाणी गडचिरोली पोलीस दलाच्या C60 कमांडोनी जाऊन ही कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन संपल्यानंतर रात्रभर जवान त्या भागातच होते। काल संध्याकाळी हे जवान सुरक्षित गडचिरोलीत परतले आहेत। बर महेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे एका शिबिराच्या ठिकाणी हे C60 कमांडो पोहोचले। तिथे कुकर बॉम्बसह इतर विविध प्रकारचं साहित्य जे माओवादी वापरत होते ते सगळं पोलिसांनी जप्त केलंय। पोलिसांच्या वाढत्या दबावानंतर जंगलातून माओवादी पसार झाल्याचं कळतं। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। गेल्या काही दिवसात 7,000 ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। 9 सप्टेंबरला आम्ही तसदीबद्दल क्षमस्व ही खड्ड्यांबद्दलची एक वृत्तमालिका सुरू केली होती। खड्ड्यांवरील या वृत्तमालिकेनंतर काही ठिकाणी प्रशासन आता झोपेतून जागा होत आहे। रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, तसंच अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागल्याचं वास्तव आम्ही अधोरेखित केलं होतं। या वृत्तमालिकेची दखल आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली। मुंबईतल्या काही रस्त्यांची त्यांनी पाहणी केली आणि रस्त्यांची दुरवस्था बघून त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी सुद्धा केली। तुम्हाला साध्या गोष्टी कळत नाहीत का, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले। काय चाललंय काय तुम्हाला कळत नाही? काय हे दिसतंय का तुम्हाला? त्याच्या आधी काय करणार? त्यामुळे खरं तर या आधीच मुंबईच्या काही अन्यही ठिकाणच्या महापौरांनी अशाच प्रकारची आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती, पण कदाचित थोडा उशीर झाला। इकडे ठाणे शहरातील मुख्य महामार्ग आणि घोडबंदर रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दखल घ्यावी लागली। अखेर त्यांनाच या सगळ्या संदर्भात पुढाकार घ्यावा लागला। वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची तातडीनं बैठक घेऊन अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश त्यांनी दिले। पालकमंत्री नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचरी इथल्या मोकळ्या जागांची पाहणी करणार आहेत। तसंच सुयोग्य जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग लॉट सुद्धा उभारण्यात येतील। तसंच अवजड वाहनांसाठी शहराच्या बाहेर पार्किंग सोबतच शहरात या वाहनांना येण्यासाठी विशिष्ट वेळा निश्चित करून दिल्या जातील, जेणेकरून शहरातला वाहतुकीवरचा ताण कमी होईल। दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख महानगरपालिकांचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी या सगळ्यांसोबत तसंच PWDच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आणि महिला सुरक्षेसह वाहतूक कोंडी, खड्डे, खराब झालेले रस्ते या सगळ्या विषयावर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेत, तसंच रवी शिंदे भिवंडीहून आपल्यासोबत जोडले गेलेत। आधी आपण स्वाभाविकपणे मुंबईतल्या खड्ड्यांची स्थिती काय आहे ते जाणून घेऊयात आणि वसईला जाऊयात। विजय देसाई आहेत आपल्यासोबत। विजय, या भागातल्या रस्त्यांची काय स्थिती आहे आणि काय अनुभव येत आहेत लोकांना? मिलिंद सर, मी आता वालीव आणि धानीव हा नालासोपारा आणि वसईला जोडणारा मध्य भागाचा शॉर्टकट रस्ता आहे आणि या रस्त्यावर आपण या रस्त्याची मी तुम्हाला दृश्य दाखवतो। आपण पाहिलं
तर या ठिकाणी हे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे ते सुद्धा कळेनासं झालंय. मी आता तुम्हाला खड्ड्यांची अवस्था काय सांगा. लय खराब रस्ता आहे. किती दिवसापासून 4-5 महिने झाले. 4-5 महिन्यापासून. हा पहिलेच जरा चांगला तरी होता, आता जाम खराब आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की निकृष्ट दर्जाचं काम केलंय का? काम निकृष्ट दर्जाचं केलं असं यांचं म्हणणं आहे. कारण या ठिकाणी रस्त्यांची जी डागडुजी केली जाते ती नावापुरती केली जाते आणि त्याच्यामुळे या रस्त्यांची ही दुरावस्था आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते. यामध्ये खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत ते सुद्धा समजत नाहीये. या ठिकाणी लोक बघा कशा प्रकारे या ठिकाणी प्रवास करतात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांकडे महानगरपालिका कधी लक्ष देणार हे आता येथील लोक विचारत आहेत. मिलिंद सर. बर, मी येतो तुझ्याकडे. रवी शिंदे आपल्यासोबत भिवंडीहून जोडले गेले, त्यांच्याकडेही जाऊयात. रवी, माझा आवाज पोहोचतोय? रवी, भिवंडीतल्या रस्त्यांची काय स्थिती आहे? 2 कारणांकरता. एक तर भिवंडी शहर आता झपाट्यानं विस्तारत आहे, शहरातली वाहतूकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि भिवंडी हे असं ठिकाण आहे की शहरातून आणि शहराच्या बाहेरून दोन्हीकडून मल्टी एक्सेल व्हेकलची वाहतूकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते. अच्छा मिलिंद सर, आपण जर पाहिलं तर म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वात मोठी जी गोदामनगरी म्हणून याची भिवंडीची ओळख आहे आणि यामुळे अनेक शहरे असेल तिथे नेहान ज्या वस्तू असतात, काही साहित्य असतात, त्याचे गोदामामध्ये नेहान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते आणि त्यामुळे खड्ड्यांची तर रस्त्याचे अतिशय दुरावस्था होते. आता मी मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल नाका या ठिकाणी आपण याच ठिकाणची जरा दृश्य पाहूया. कशी स्थिती आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हा जो अक्षरशः टोल नाका आहे, हा टोल नाका बंद असला तरी पण तिथे कुणाचंही प्रशासनाचं लक्ष नाही. एवढा मोठा खड्डा आहे आपण पाहू शकतो. तब्बल हा 1.5 फूट खोल राहील आणि 5 ते 6 फूट लांब राहील आणि रुंद 3 फूट रुंद आहे. तर आपल्याला तेच पाहावं लागेल. आणि आत्ता काही वेळापूर्वीच माझीवाडा ते खारेगाव दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, ती पण आपण दृश्य पाहू शकतो आपल्याकडे. आणि आता वाहतूक कोंडीला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या इथे काही जे प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी काही जाणून घेऊया, कारण त्यांना किती वेळ थांबावं लागतं या ठिकाणी, कारण त्यांचा प्रवास आहे वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. आपको कहाँ जाना है? नहीं, आपको कहाँ पे जाना है? अभी आप कितनी देर से खड़े हैं आप यहाँ पे? मतलब जो ट्रैफिक जाम होती है उसकी वजह से इधर बहुत परेशानी हो रही है, क्या बताएंगे आप? नासिक जा रहे हैं. नासिक जाने का कितना घंटा आपको अभी तक गाड़ी नहीं मिली? अभी 1 घंटा हुआ. एक घंटा. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने यांना नाशिकला जायचं आहे आणि ते एक तासापासून इथं थांबलेले आहेत. तर आपल्यासोबत काही इथं चालक आहे. काय सांगाल तुम्ही, वाहतूक कोंडीमुळे काय त्रास सहन करावा लागतो तुम्हाला? मी ऐकलं ना काय बोलला तुम्ही. वाहतूक कोंडीमुळे तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? खूप काय त्रास सहन करावा लागतो, कारण इमर्जन्सी ड्युटीवरती जायचं असतं, काय इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स वगैरे जात असेल किंवा पेशंट वगैरे असेल तर टायमावरती पोहोचल्यानंतर त्यांचा डेथ पण होऊ शकतो. त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि ड्युटीवरती जॉबवरती माणूस पोहोचत नाही टायमावरती, खूप काय त्रास होतो. अच्छा, आपण पाहू शकतो सर कशा पद्धतीने येथील प्रवासी असतील किंवा कामगार वर्ग असतील यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय, तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. पण आत्ता तुझ्या पाठीमागे वाहतूक कोंडी दिसत नाहीये, पण रस्त्यांची स्थिती काय आहे? रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो रस्त्याचा खारेगाव टोल नाका आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेलेच आहे. पण ते खड्डे जे काँक्रिटीकरण केलं त्याच्या बाजूला आहे. दुसरी जर बाजू आपण जर बघितली तर भिवंडी जो गोदामपट्टा आहे आणि महत्त्वाची बाब जर आपण जो भिवंडी ते अंजूर फाटा ते मानकोली या दरम्यान आणि मुंबई ठाणा जुना रोड याला जी जोडणारी जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनचा रोड आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतोय आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. कारण तेथील 8 ते 10 गावांचा त्याच ठिकाणावरून संपर्क होत असतो, ये जा केली जाते, पण याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. बर, रवी तू राहाच आपल्यासोबत. आपण पुन्हा एकदा वसईला जाऊयात. विजय देसाई आपल्यासोबत आहेत. विजय, माझा आवाज पोहोचतोय? विजय,
या रस्त्याला जसं मगाशी म्हणालास की खड्ड्यात रस्ता शोधायचा का रस्त्यावर खड्डे तर इतके प्रचंड दिसत आहेत, लोक कसे प्रवास करतात यातून? आता पाठीमागे तो बाईक स्वार बघतोय, म्हणजे कौतुक केलं पाहिजे की या खड्ड्यांमधनं ते बाईक चालवत आहेत. एकदम परिस्थिती गंभीर आहे. या ठिकाणी परिस्थिती खूपच गंभीर आहे. इथे अनेक लोक या ठिकाणी आपली कसरत करत चालतात. मी दाखवू शकतो की ही या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत, या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे या ठिकाणी लोकांना चालता सुद्धा येत नाहीत. त्यामुळे ह्या खड्ड्याची पूर्णतः डागडुजी हे झाली नाही. क्या कहेंगे खड्डे के बारे में? अरे बहुत दिन से खड्डे हैं भाई, हम लोग बहुत परेशान हो रहे हैं इसमें. क्या कहेंगे इस बारे में? क्या कहेंगे, गवर्नमेंट जो कर रही है वो करने दो, और क्या कर सकते हैं. देखना चाहिए ना आप. यहाँ के नगर सेवक है वो ध्यान नहीं दे रहे क्या? अब आदमी क्या ध्यान देगा भैया, अपने ध्यान देने वाले इधर आएंगे तो ध्यान देंगे ना, इधर है ही नहीं तो क्या कर सकते. तुम्ही काय सांगाल खड्ड्याबद्दल? काय सांगाल? खड्डे चांगले आहेत का? खड्डे चांगले आहेत का? नहीं 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 नहीं, ये तो गलत है. काय सांगाल? ये बनवाओ, बनाना चाहिए सरकार को. हे खड्डे बनवले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक लोक त्रस्त झालेले आहेत. पाठीचे त्रास सुद्धा लोकांना सहन करावा लागत आहे. अनेकांना जायबंदी सुद्धा व्हावं लागलं. काही लोक जखमी सुद्धा झालेले आहेत. मिलिंद सर, बर, स्थानिकांनी काही आंदोलनं किंवा तक्रारी केल्या होत्या या खड्ड्यांच्या संदर्भात? त्याची दखल घेतली पालिका अधिकाऱ्यांनी किंवा कोणी? मिलिंद सर, या ठिकाणी पालिकेकडे किती तक्रारी केल्या तरी त्या तक्रारींना केराची टोपलीच दिली जाते असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. कारण अनेक दिवसापासून गेले 6 महिन्यापासून हे खड्डे पडले आहेत असा इथल्या रहिवाशांचा दावा आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांचा त्रास सहन क्या कहेंगे इस बारे में? अरे मैं क्या बोलूं, मैं क्या बोलूं. अरे बोल, खड्डे के बारे में क्या बोलेगा? खड्डे के बारे में क्या बोलूं क्या मामा. मैं मकसूद मलियार, कांग्रेस महासचिव. आप बताइए क्या बोलेंगे खड्डे के बारे में? यहाँ का हालात यही है कि हमेशा हर 1 साल में रिपेयरिंग करते हैं लोग. यहाँ के नगर पालिका काम करके जाता है और वापस गड्ढा गिरता है, क्योंकि उसमें डामर नहीं लगाते. बारिश के गड्ढे में पानी के ऊपर ही डामर डालते. तो यहाँ के नगर सेवक और जो भी नगर पालिका सब भ्रष्टाचार कर रहे हैं. लोगों का घोटाला, लोगों को आने जाने में तकलीफ हो रहा है. आप जहाँ देख सकते हो कि पैदल चलने को दुश्वार है यहाँ पे लोग. मैं ये मांग करता हूँ कि नगर पालिका या यहाँ के ऑफिसर जो भी है ये रास्ते को बनाए और लोगों को सुविधा मिले. लोग काम करने वाले आदमी हैं, पैदल जाते हैं, उनको कितना तकलीफ होता है यहाँ से आने जाने को, आप देख सकते हो. लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे या ठिकाणचे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी येथील लोक करत आहेत. मिलिंद सर, बर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते, तसंच रवी शिंदे आपले प्रतिनिधी भिवंडीहून आपल्याला माहिती देत होते. रस्ते खड्ड्यात नाही गेले. आता या खड्ड्यांच्या नावाने कदाचित अधिक उग्र आंदोलनं पुढच्या काही दिवसात झाली तर वेगळं वाटायला नको. कारण स्वतः ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी म्हटलंय की लोक उद्याला टोलही देणार नाहीत आणि आंदोलन करतील तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे पुण्यातल्या ओशो आश्रमातल्या नव्या वादाची. कारण ओशो आश्रमामध्ये तब्बल 800 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाल्याची माहिती समोर येते आणि यावरून आश्रमाच्या आजी माजी ट्रस्टींमध्ये मोठा वाद पेटला आहे. आश्रमाचे माजी ट्रस्टी योगेश ठक्कर यांनी हे गंभीर आरोप केले. त्यांनी याबद्दल थेट पोलीस स्थानकात तक्रारसुद्धा दाखल केले. तर हे सगळे आरोप धादांत खोटे असल्याचं म्हणत सध्याच्या आश्रमाच्या ट्रस्टींनी ते फेटाळून लावले. मात्र सध्याच्या ट्रस्टींनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.
त्यामुळे पुण्यातला हा जगप्रसिद्ध ओशो आश्रम की ज्यात प्रामुख्याने अनेक विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात, इथे राहत असतात. या ओशो आश्रमाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो 800 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे. ओशो आश्रमातील कोरेगाव पार्क इथला मोक्याचा भूखंड 107 कोटींना विक्रीला काढला. माजी ट्रस्टींनी आक्षेप घेताच धर्मादाय आयुक्ताकडून या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली. ओशो रजनीश यांच्या समाधी स्थळाची जागा सुद्धा विकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. ओशो आश्रमाकडून 800 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झालं अशा प्रकारचा दावा आश्रमाचे माजी ट्रस्टी योगेश ठक्कर यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी थेट पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली. पिरामिडच्या ध्यान केंद्राच्या भाड्याची रक्कम परस्पर विदेशी ट्रस्टींच्या हाँगकाँगच्या कंपनीत वळवली गेली आणि 3 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झालं असाही आरोप होतोय. पण हा आरोप साफ खोटा आहे. ओशोंचं साहित्य डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी फक्त देणगी घेतली. मनी लॉन्ड्रिंगचा आरोप खोटा आहे असं सध्याच्या ट्रस्टींनी म्हटलंय. पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास मात्र नकार दिला. ओशोंचं साहित्य आणि दुर्मिळ वस्तू विदेशात पळवल्या आणि पुणे ओशो इंटरनॅशनलचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचा सुद्धा एक आरोप आहे. आणि त्याला प्रत्युत्तर देताना सध्याच्या ट्रस्टींचं असं म्हणणं आहे की हे आरोप मुळातच खोटे आणि चुकीचे आहेत. ज्यांनी तक्रार केली ते माजी ट्रस्टी योगेश ठक्कर यांनी काय म्हटलंय पाहूयात. च्या प्रकरणमुळे तो आता त्यांच्या देशाला परत गेलाय, पण त्यांच्या हाताचे 2-3 ट्रस्टी आहेत इथे. तो जिथे बोलतात तिथे सहाय्य करतात. आणि आमच्याकडे असा आहे पुरावे आलेत की आश्रमची जवळची जी प्रॉपर्टी आहे ते राजीव बजाज साहेबाची आहेत, जो बजाज ऑटोचे मालक. आणि ट्रस्टीने चॅरिटी कमिशनर ऑफिसला एक ऍप्लिकेशन केली की राजीव नयन बजाजला आश्रमच्या काही भाग ओशो समाधीच्या 107 करोडनी खरेदी करायचे आणि त्यांच्या समोर ट्रस्टीनी 50 करोड रुपये ऍडव्हान्स पण घेतलेला आहे. मी तुम्हाला MOU ची कॉपी पाठवतोय आणि साधना मॅडमने सह्या केलेली ऍप्लिकेशनची कॉपी पाठवतोय की चॅरिटी कमिशनर समोर साधना मॅडमने सही केली की आम्हाला हे आश्रम विकायचे. आणि तो प्रकरणचा नंबर आहे ऍप्लिकेशन नंबर 2 ऑफ 2021. मनी लॉन्ड्रिंग 2 पद्धतीने झालेला आहे. एक मनी लॉन्ड्रिंग इंडियामध्ये आणि एक मनी लॉन्ड्रिंग इंडियाच्या बाहेर. ट्रस्टी काय करतात, इथे ट्रस्टमध्ये तो ट्रस्टी आहेत आणि त्यांनी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खोललेली आहेत. तो लिमिटेड बाय शेअर्स आहेत, प्रायव्हेट कंपनी आहेत. आश्रमचे पैसे, डेली इन्कम आणि आश्रमची प्रॉपर्टी तो त्यांची प्रायव्हेट कंपनीला ट्रान्सफर करत आहेत. आणि आमच्याकडे एव्हिडन्स आहेत, पुरावे आहेत की त्यांनी जे काही पण प्रॉपर्टी ट्रान्सफर केली त्यांची आजची मार्केट व्हॅल्यू 800 कोटी आहे. ओशो यांच्या समाधी स्थळाचा नेमका वाद काय आहे हे जाणून घेऊयात तक्रारदार आणि माजी ट्रस्टी स्वामी अनादी यांच्याकडून. आपण जेथे थांबलो आहे हे आपण काळ्या पत्राची जे दिवाल आपल्याला दिसते त्याच्या मागच ओशोची समाधी आहे. आणि हे आश्रमचे जे आता प्रेझेंट मॅनेजमेंट आहे, ट्रस्टी लोक आहे, ते त्यांच्या विरुद्ध कोणीतरी काही पण बोललं तर ते लोकाला ते आश्रमला जायला ते बॅन करते एंट्री. आणि समाधीच्या जे नेम बोर्ड होता समाधी ते सगळं काढून टाकलं त्यांनी. ते आता म्हणते की इथे समाधी नाही, काय नाही. तर आम्ही म्हणतो की समाधीचा जे स्टेटस आहे ते तुम्ही समाधी बरोबर ठेवा, कारण की हे ओशोची समाधी आहे आणि मागचे 30 वर्षापासून लोक इथे समाधी म्हणूनच येते. इथे ते मेडिटेशन वगैरे सगळं होतं. त्यांना एवढंच सांगा ते समाधीचा जे नेम प्लेट होता इतकी वर्षापासून ते तुम्ही कशाला काढला.
ते तुम्ही त्याच्या खाली आता चॉंगसू मेडिटेशन हॉलच काय म्हणते, ते ऍक्च्युली जे ओरिजिनल वर्ड होता, ओशोचे शरीर तागल्यानंतर 20 वर्षपर्यंत तुम्ही त्याला समाधी म्हणते. आणि आता तुम्हाला जर जगाचा ते कमर्शियल मॅनिप्युलेशन करायचं आहे, त्यासाठी तुम्ही त्या समाधीचा टॅग तिथून हटवलेला आहे. दरम्यान ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात झालेल्या या गंभीर आरोपांबद्दल आम्ही विद्यमान ट्रस्टी मुकेश सारडा आणि साधना बेलापूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले, तर उत्तरादाखल या संदर्भात राज्यपालांना लिहिलेल्या पत्राची कॉपी पाठवून दिली, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्याच्या हाय प्रोफाईल कोरेगाव पार्कातील हाच तो ओशो इंटरनॅशनल आश्रम आहे, जो गेली अनेक वर्षे वादात सापडला जातोय. कारण अर्थातच या ओशो आश्रमाचे आजी माजी ट्रस्टी यांच्यातला जो वाद आहे तो आता पूर्णपणे विकोपाला गेलेला आहे. या आश्रमाचे माजी ट्रस्टी योगेश ठक्कर आणि त्यांचे सहकारी सातत्याने या आश्रमाच्या व्यवस्थापनावर आरोप करतायत, भ्रष्टाचाराचा, मनी लॉन्ड्रिंगचा. या आश्रमाची जमीन विकल्याचा आरोप एक प्रकरण थेट धर्मादाय आयुक्ताकडे पेंडिंग आहे, अजूनही ते प्रकरण सुटलेलं नाही. नंतर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाला, नंतर या आश्रमातील ओशो रजनीश यांच्या ज्या ऐतिहासिककालीन वस्तू आहेत त्यांनी वापरलेल्या त्या फॉरेनला पळवल्याचा आरोप होतोय. नंतर हे जे पिरामिड्स आहे ते भाड्याने देताना मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होतोय. ह्या सगळ्या आरोपावरती आम्ही या आश्रमाच्या ट्रस्टी साधना मॅडम यांच्याशी बोललो अनौपचारिक. ते आम्हाला इथे येऊन भेटले आहे, पण त्यांनी सांगितलं की हे सगळे आरोप धादांत खोटे आहेत आणि बिनबुडाचे आहेत. पण आम्ही हे सगळं प्रकरण सध्या धर्मादाय आयुक्तांकडे पेंडिंग असल्यामुळे, प्रलंबित असल्यामुळे आम्ही याच्यावर काहीही बोलणार नाही. पण हे जे माजी ट्रस्टी योगेश ठक्करजी आरोप करतात सातत्याने ते पूर्णपणे धादांत खोटे आहेत असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पण कॅमेऱ्यावर बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. याच्यावरूनच हे जे आजी माजी ट्रस्टी आहेत ओशो आश्रमाचे, त्यामुळे सातत्याने यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे हा पुण्याचं भूषण असलेला ओशो आश्रम अकारण बदनाम होताना दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आणि आता जाऊयात मराठवाड्यात, कारण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सलग 5 दिवस पाऊसच सुरू आहे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. अनेक गावांमधले रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. मांजरा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढंच नाही तर वाकडी गावात काही लोक घराच्या छतावर जाऊन बसलेत, कारण पाण्याची पातळी वाढेल अशी त्यांना भीती आहे. सीना कोळेगावचे 2 तर तेरणा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सुरू आहे. आजूबाजूच्या गावांना आधीच प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला होता. शेतपिकांचं प्रचंड नुकसान आहे. प्रामुख्यानं सोयाबीनचं नुकसान हे सर्वाधिक आहे. खरं तर गेल्या काही दिवसात सोयाबीनचे भाव गडगडले होते, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ होता. आता या दुसऱ्या टप्प्यातलं सोयाबीन जेव्हा बाजारात येईल तेव्हा तरी बरे भाव येतील असं वाटलं होतं, पण आता पीक शेतामध्ये असतानाच प्रचंड पाऊस सुरू आहे. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, 5 दिवस सूर्याचं दर्शन झालं नाही का? एकूण जर बघितलं मिलिंद सर, तर खूप गंभीर अशी परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात झाली असं म्हणावं लागेल. कधीच काळ असा पाऊस नाही पाहिला अशी परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. सलग 5 दिवस झालं आपण जसं म्हणला तसं की सूर्यदर्शन उस्मानाबादकरांनी पाहिलेलं नाहीये. आणि जो प्रचंड रात्रीचा पाऊस जो झाला तो रात्रभर अक्षरशः पाऊस धोधो बरसत होता. या पावसानं जे असेल ते जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर धरणं जी आहे ती धरणं मोठी सीना कोळेगाव असेल किंवा खालचं मांजरा असेल, ही मांजराची धरणं, मांजरा सुद्धा 18 दरवाजे उघडण्यात आले असले तरी सीना कोळेगावचे जे आहे ते 2 दरवाजे उघडले, तर तेरणाचे पूर्ण दरवाजे उघडले असून तेरणा काठच्या गावात तेर या गावात संत गोरोबाकाच मंदिर त्या गावात परिसरात सुद्धा पाणी शिरलं असून रामवाडी असेल, डकवाडी असेल या गावात सुद्धा पाणी शिरलं. त्यामुळे तिथल्या लोकांना सुद्धा सुरक्षित तळी हलवण्याचं प्रशासन सध्या कार्य करत आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर मांजरा नदी काठ जी आहे, मांजरीत सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली असेल. इकडे आवरशीर पूल असेल किंवा
वाकडे असेल त्या ठिकाणी सुद्धा गावात पाणी गेलेलं, लोकांची अडचण झालेली आहे. काही लोक छतावरती अडकलेले आहेत. अशी सगळी एकंदर परिस्थिती जिल्ह्यात पाहिली तर सगळी धरणं आणि नद्या ज्या आहेत त्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत. बरं. त्यामुळं सध्याची परिस्थिती खूप भयानक आहे. प्रशासन करते. एनडीआरएफच्या टीम सुद्धा काही उस्मानाबादला रवाना झाल्यात. आता ती माहिती घेऊन लोक कुठं अडकलेत त्याचं कार्य सध्या एनडीआरएफची टीम करत. मात्र हे बरं. खूप जोखमीचं आणि ह्याचं जिकरीचं काम आहे. आता प्रशासन कशा पद्धतीने हाताळतं यात नागरिकांनी आता पाऊस पडत असताना थोडंसं काळजी घेणं आणि सुरक्षिततेची जबाबदारी घेणं नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे. ती बरोबर. नागरिकांनी पार पाडावी. आणि एकूण जर बघितलं तर आता जरी पाऊस थांबला असला तरी मात्र आभाळ जे आहे ते कायम तसंच ढगाळ वातावरण आणखी उस्मानाबाद जिल्ह्यात बरोबर आहे. पाहायला बालाजी केवळ उस्मानाबादच नाही किंवा मराठवाड्यातच नाही तर बहुतांश महाराष्ट्रामध्ये आभाळ हे ढगाळलेलंच आहे, आकाश ढगाळलेलं आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडतोय तर मराठवाड्यात उस्मानाबादमध्ये सलग 5व्या दिवशी मुसळधार पाऊस. बालाजी, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तर तिकडे वाशिममध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सलग 9 दिवस झाले वाशिमच्या बहुसंख्य भागात पाऊस पडतोय. खरीपाच्या सोयाबीन पिकाचं या अतोनात नुकसान झालंय. तूर, उडीद, भाजीपाला याही पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढच्या काही दिवसात भाजीपाल्याचे भाव चांगलेच वाढणार असं दिसतंय. प्रामुख्यानं धरणं भरतायत, नद्यांना पाणी आहे तर काही जणांना दिलासा मिळाल्यासारखं वाटतंय. पण प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं मात्र खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. किशोर गोमासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किशोर, कुठल्या कुठल्या भागात अधिक पाऊस आहे आणि सगळ्यात जास्त फटका कोणाला बसलाय? मिलिंद सर, वाशिम जिल्ह्यामध्ये जे 6 तालुके आहेत, कारंजा, मालेगाव, रिसोड, मालेगाव, मंगळपीर, मानोरा, हे जे काही 6 तालुके आहे यामध्ये जवळपास आज 9वा दिवस आहे सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जे पेरणी केलेलं सोयाबीन आहे याचा आता काढण्याचा हंगाम आलाय. मात्र सतत 9 दिवस पाऊस सुरू असल्यामुळे जे 3 लाख हेक्टरवरील सोयाबीन आहे हे पूर्णतः धोक्यात आलं आहे. तर 3 दिवसा अगोदर जवळपास 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीनला फटका बसला. मात्र हा पाऊस सतत सुरू असल्यामुळे याहूनही अधिक फटका बसण्याची म्हणजे ते निश्चितच ते खराब होण्याची शक्यता आहे. कारण हातातोंडाची आलेला जो घास आहे हा निसर्गानं हिरवून घेतलाय. आणि जो पाऊस सुरू आहे या पावसामुळे तर नदी नाले दुथडी भरून वाहतच आहे. मात्र शेतीचंही अपरिमित नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी जे काही कच्ची मातीचे घर आहेत तेही चढले आहेत. त्यामुळे जे काही मालक आहेत त्यांचंही नुकसान झालंय. आणि शेतीचं जर जे काही नुकसान झालंय त्याचं जरी कालपासनं प्रशासनानं पंचनामे सुरू जरी केले असले तरी शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालंय ते भरपाई होणं शक्य नाही. यासाठी शासन स्तरावरून जे मदत देण्याची गरज तर आहेच, मात्र पीक विमा कंपन्यांनी त्याचे सर्वेक्षण करून मदतीची गरज आहे. कारण किशोर, आतापर्यंत कुठल्या भागातल्या शेतपिकांचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काही आढावा घेण्याचे आदेश दिलेत का पंचनाम्याचे? मिलिंद सर, काल आढावा बैठक घेण्यात आली अधिकाऱ्यांची आणि त्यामध्ये निर्देश देण्यात आले पंचनाम्याचे आणि काही भागात पंचनामे पण सुरू झाले. सर्वाधिक जे हा पावसाचा फटका नुकसान जे झालंय खरीप पिकांचं ते रिसोड, मालेगाव, मंगळपीर, कारंजा, मानोरा असं कुठलाच भाग सुटला नाही की जिथे हे नुकसान झालं नाही. आता नदी नाले दुथडी भरून वाहतात त्यामुळे जे नदी काठचे जेव्हा नाल्याकाठची जे काही जमिनी आहे त्या पिकासह खरडून गेल्या. आता त्या शेतीचं भरपाई किंवा ते शेती कशी सुधारावी असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. कारण आता या पावसानं खरीपाचं पीक तर हातचं गेलं, मात्र यानंतर त्या शेतामध्ये काय करावं असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. बर किशोर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा.